सर्वांना नमस्कार. आपलं विजेता अकॅडमी मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वतःबद्दल थोडे मी 2 शब्द बोलतो. माझं नाव सागर माने. मध्ये एक फॅकल्टी आहे. मला सीसीआर संदर्भात गाईड करणार आहे. ऐकत आहोत ते कोण कोण ऐकू शकतं, ते कोणासाठी आहे, तर त्याच्याविषयी मी सांगतो. जे लोक पूर्णतः या क्षेत्रामध्ये नवीन आहेत त्या लोकांसाठी हे वेबिनार आहे. आणि त्या लोकांमध्ये आपण काही एक्झाम की जेणेकरून त्यांच्याकडे थोडाफार अनुभव असेल, ते लोक देखील हे वेबिनार बघू शकतात. आणि जे फ्रेशर असतील आणि ज्यांनी काही एक्झाम दिलेल्या असतील त्या दोघांनाही या वेबिनार नंतर निश्चितपणे फायदा होईल हे तुम्हाला खात्रीशीर मी सांगत आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की एमपीएससी, जसं की जे लोक जुने आहेत ज्यांना थोडीफार माहिती आहे त्यांना चांगली कल्पना आहे की ही परीक्षा ही 3 टप्प्यामध्ये असते. जसं की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आता जसं की सुरुवातीला मी तुम्हाला बोललो की आपला आज बोलायचा उद्देश एकच आहे सीसीआर संदर्भात. तुम्हाला थोडक्यात मी जो पूर्व परीक्षेचा जो पॅटर्न आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये 2 विषय असतात, GS1 आणि सीसीआर. आता GS1 मध्ये काय असतं, GS1 मध्ये विषय असतात जसे की महत्वाचे 6 विषय असतात. त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे, सायन्स आहे आणि 6वा करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी. तर अशा प्रकारचे विषय आपल्याला GS1 मध्ये असतात आणि हा विषय असतो 200 मार्काला. आता पूर्व परीक्षेमध्ये जो दुसरा टप्पा असतो तो म्हणजे सीसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. आता याच्यामध्ये काय असतं आपण आता सखोल मध्ये बघणार आहोत. सर्वात प्रथम सीसॅट हा विषय 200 मार्काला असतो. आता या 200 मार्कांसाठी याच्यामध्ये एकूण 80 प्रश्न येतात. आता या 80 प्रश्नांचं विश्लेषण कशा प्रकारे असतं आज आपण इन डेप्थ डिटेल मध्ये बघणार आहोत. तर 80 प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे 50 प्रश्नांचा. ते 50 प्रश्न म्हणजे कोणते प्रश्न असतात, ते उतारावरती आधारित 50 प्रश्न असतात. की 80 मध्ये जवळपास 50% पेक्षाही जास्त जो सिलेबस असतो, जो पोर्शन दिलेला आहे, जो टॉपिक आहे तो म्हणजे उतारे म्हणजे कॉम्प्रेहेन्शन म्हणजे आकलन क्षमता, उतारे. आता जो दुसरा महत्वाची एक स्टेज आहे त्याला आपण जे पहिला बघितलं आपण त्याला आपण ए स्टेज बोलू शकतो. ए स्टेज म्हणजेच काय की 80 मधले 50 प्रश्न ए स्टेज. बी स्टेज म्हणजेच काय 80 मधले 25 प्रश्न, जसं की त्यामध्ये असतं मॅथ्स आणि रिझनिंग. आता मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असतं हे आपण बघणार आहोतच. आणि अतिशय सोपा विषय आहे हा. मी तुम्हाला पूर्ण वेबिनार मध्ये एकच सांगणार आहे की या विषयाला कोणालाही घाबरायची काही गरज नाही. तुम्ही नित्यनेमाने अभ्यास करून तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. ठीक आहे, आपण आता बघितलं ए आपण स्टेज बघितली, बी स्टेज आपण बघितली. आता आपण बघणार आहोत सी स्टेज. सी स्टेज मध्ये काय असतं 80 पैकी 5 प्रश्न असतात. ते 5 प्रश्न तुमच्या निर्णय क्षमतेवरती अवलंबून असतात, तुमच्या निर्णय क्षमतेवरती आधारित असतात. तर आता आपण थोडं डिटेल मध्ये पाहणार आहोत की निर्णय क्षमता की थोडस विचार करा आणि तुम्ही सांगा बघू बरं की निर्णय क्षमता म्हणजे नक्की काय असेल. ठीक आहे, निर्णय क्षमता मीच तुम्हाला सांगतो व्यवस्थित. निर्णय क्षमता म्हणजे काय असतं की जसं की ज्यावेळी एखादा प्रशासकीय अधिकारी म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रशासकीय अधिकारी या पदावरती निवड होते, तर त्यावेळी त्याला अधिकारासोबत जबाबदाऱ्या देखील भरपूर असतात. आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना जे त्याला निर्णय घ्यावे लागतात, जे त्याच्यासमोर अडथळे येतात, जे त्याच्यासमोर प्रॉब्लेम्स येतात,
त्या प्रॉब्लेम्स वरती, त्या अडथळ्यांवरती मात करून तो योग्य प्रकारे निर्णय घेतो, तो खरा अधिकारी असतो. आणि त्यामुळेच या गोष्टीचा म्हणजे अभ्यास करून, या गोष्टीचा रेफरन्स घेऊन, कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की काम करताना जर तुमच्याकडे निर्णय क्षमता नसेल, तर तुमचं ते काम व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एमपीएससीने या टॉपिकला सेपरेटली सिलेबसमध्ये ऍड केलेलं आहे, जे की नाव आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड डिसिजन मेकिंग. आता आपण तर बघितलं की हा टॉपिक नक्की काय आहे. आता आपण अभ्यास करत असताना एमपीएससी मध्ये या संदर्भातील क्वेश्चन्स कशा प्रकारे टॅकल करू ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम यासारखे प्रश्न हे तुमच्या कॉमन सेन्स वरती आधारित असतात. आता त्यासाठी आपलं टार्गेट एमपीएससी असल्यामुळे आपण स्पेसिफिक दृष्ट्या बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये जसं की जे 2012 पर्यंत तो सिलेबस वेगळा होता. म्हणजे जे तुम्हाला आता बोललो मी जीएस आणि सीसॅट हे दोन विषय, पहिले दोन विषय हे एकत्रित होते आणि या दोन विषयांचं वेटेज होतं 200 मार्काचं. पण 2013 पासून जे तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आयोगाने एमपीएससीने दोन पेपर वेगवेगळे केलेले आहेत, प्रत्येकी 200 मार्कांसाठी. तर मग आता आपण बघत होतो की कशा प्रकारे अभ्यास करायचा. तर 13 पासून ते आतापर्यंत म्हणजे 2019 पर्यंत जे पण पेपरमध्ये वरती प्रॉब्लेम्स म्हणजे क्वेश्चन्स आलेले आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये स्टडी केले आणि डिटेलमध्ये स्टडी केल्यानंतर तुमचं स्वतःचं जे बेसिक नॉलेज तुमच्या जवळ आहे ते अप्लाय करून तुम्ही इझिली ते प्रश्न टॅकल करू शकता. आणि डिसिजन मेकिंग मध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे एक आपण बोलू शकतो एक प्लस पॉइंट आहे बाकी सर्व तुलनेमध्ये, तो म्हणजे की याच्यामध्ये या 5 प्रश्नामध्ये नेगेटिव्ह मार्किंग अजिबात नसते. तर तो स्वरूप कसं असतं, तुम्ही जेव्हा या प्रकारचे क्वेश्चन बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की यामधील 4 जे ऑप्शन असतात त्या 4 ऑप्शन मधलं एक ऑप्शन तर असं असतं की ते न करता इलिमिनेट करू शकतो. तुमच्या या तुम्ही जे पाठीमागे क्वेश्चन पेपर बघितले 13 पासून ते आतापर्यंत, जो तुम्ही व्यवस्थित डिटेल अनालिसिस केलं, विश्लेषण केलं, त्याच्या आधारे तुम्ही अजून एक ऑप्शन इलिमिनेट करू शकता. राहिले मग 2 ऑप्शन्स. मग तुम्ही जरी नॉर्मली जरी अभ्यास केला या 5 क्वेश्चनसाठी तरी देखील तुम्हाला सहजरित्या 2 ते 2.5 मार्क प्रत्येक क्वेश्चनला करू शकतात, अगदी खात्रीशीर. आता आपण जसं बोलल्याप्रमाणे आता आपण जी सेकंड स्टेज आहे त्याच्यावरती आपण जाऊ. जे मगाशी बोलल्याप्रमाणे की 25 मार्कांसाठी अरिथमॅटिक आणि रिझनिंग म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता असा हा विषय दिलेला आहे आपल्याला. आता या 25 मार्कामध्ये थोडं आपण अनालिसिस करूया. त्याच्यामध्ये जे 10 प्रश्न असतात ते 10 प्रश्न असतात रिझनिंगचे असतात. जे 5 प्रश्न असतात ते 5 प्रश्न पझल्सवर आधारित असतात आणि जे उरलेले 10 प्रश्न असतात ते प्युअरली मॅथमॅटिक्स आणि अंकगणित या प्रकारचे असतात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघू आपण की जे 10 गणित असतात तर त्याचा जी डेप्थ असते, डेप्थ ऑर डिफिकल्टी लेवल ती कशा प्रकारची असते. तर त्या प्रश्नांमध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो की जे पण मी हा विषय शिकवत आहे त्या गोष्टी मला असं जाणवलेलं आहे की जे 10 प्रश्न असतात रिझनिंगचे तर त्याच्यामध्ये 6 ते 7 प्रश्न अगदी सोप्या लेवलचे असतात की जेणेकरून आपण 10वी पर्यंत जो आपला बेसिक असतं त्याच्या आधारे आपण इझिली ते 6 प्रश्नांपर्यंत 10 पैकी जाऊ शकतो. तर आता मग आपण थोडाफार अभ्यास केला कंटिन्युअसली मागील 6 महिन्यापासून एक्झाम पर्यंत, तरी देखील आपण या 10 मध्ये आराम के साथ एकदम इझिली 8 प्रश्न टॅकल करू शकतो. तर हे बघितलं आपण रिझनिंगच्या क्वेश्चन संदर्भात. आता आपण सेकंडली चर्चा करूया की जे 10 प्रश्न मी तुम्हाला सांगितलं अंकगणिताचे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण थोडी चर्चा करू. तर याच्यामध्ये जे क्वेश्चन फॉर्म्युला बेस असतात, थोडेसे टेक्निकल असतात आणि या प्रश्नांसाठी
म्हणजे जास्त सरावाची गरज असते ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जे नॉन मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडची मुलं घाबरतात, तो सगळ्यात त्यांच्या भीती पाठीमागे जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे तो म्हणजे हा सेक्शन. हे म्हणजे टोटल हा पूर्ण 25 मार्काचा हा सेक्शन आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त करून हे प्युअर मॅथमॅटिकल बेस्ड क्वेश्चन जे आता आपण 10 बोलत आहोत ते. तर या क्वेश्चन साठी काय केले पाहिजे? या क्वेश्चन साठी तुम्ही नित्यनेमाने रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे. एखादे अनुभवी ज्यांना ज्ञान आहे एमपीएससीचं त्या सरांकडून त्या व्यक्तीकडून योग्य ते मार्गदर्शन तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्यांच्या गायडन्स नुसार तुम्ही जर अभ्यास केला कंटिन्युअसली 6 महिने तरी तुम्ही चांगल्या प्रकारे या 10 प्रश्नांवरती कमांड घेऊ शकाल आणि तुम्ही अल्टिमेटली 7-8 प्रश्नांपर्यंत निश्चितच पोहोचाल. त्यामुळे जे लोक नॉन इंजिनिअरिंग नॉन मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडचे आहेत तर त्यांना घाबरायचं अजिबात कारण नाही. तुम्हाला ज्या ज्या डिफिकल्टीज आहेत आणि याचं पूर्णपणे स्पष्टीकरण कसं आहे तुम्हाला हे जेव्हा आपला व्हिडिओ संपेल तेव्हा तुम्हाला फायनली पूर्णपणे समजलेलं असेल. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका सगळ्या गोष्टी. तर आपण बघितलं 10 प्रश्न, आता राहिले 5 प्रश्न. आता हे जे 5 प्रश्न असतात ते पजल्स वरती असतात. तर पजल्स म्हणजे काय? शाब्दिक कोडी. जसं की जे कोडी आपण लहानपणी बघितलेले असतात त्या आधारे असतात, परंतु जे एमपीएससी मध्ये विचारले जातात कोडी ते स्टँडर्ड लेवलचे क्वेश्चन्स असतात. तर जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे अभ्यास करता तेव्हा तुम्हाला या गोष्टी सहज कळून जातात. तर हे जे 5 प्रश्न आहेत थोडे हार्ड लेवलचे क्वेश्चन्स असतात. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये आपलं प्लॅनिंग कसं असावं 5 क्वेश्चनसाठी. आता या 5 क्वेश्चन्स मध्ये जे क्वेश्चन फार हे टफ असतात ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस वन क्वेश्चन. तर इट्स हार्ड लेवल क्वेश्चन्स आपण बोलू शकतो. आता या क्वेश्चन मध्ये जर आपण अभ्यास केला तर म्हणजे जास्तीत जास्त या क्वेश्चन मध्ये आपण अभ्यास केला तरी देखील आपण मॅक्सिमम 2 मॅक्सिमम 3 क्वेश्चन पर्यंतच पोहोचू शकतो. आता ज्यांच्या मनामध्ये भीती आहे, ज्यांचं ग्रास्पिंग पॉवर कमी आहे, जे नॉन मॅथमॅटिकल, नॉन इंजिनिअरिंग आणि ज्यांना म्हणजे मॅथ्सची अतिशय जास्त भीती आहे, तर अशा लोकांसाठी मी सांगेन की तुम्हाला जितका सराव जमतो आहे तितका तुम्ही पूर्णपणे करा तुमच्या पूर्ण क्षमतेनुसार आणि तुम्हाला असं वाटू लागेल की मला हे जमत नाहीये, खूप अवघड आहे. तरी देखील तुम्ही हे जे 5 मार्कासाठी म्हणजे हार्डली 5-6 चॅप्टर मधले क्वेश्चन येतात. तर तुम्ही हे जे 5 क्वेश्चन आहेत म्हणजेच 5-6 चॅप्टर हे तुम्ही स्किप करू शकता. हे सर्वात जास्त डिफिकल्ट लेव्हलचे क्वेश्चन याच्यावरती असतात आणि हे जरी तुम्ही स्किप केलेत तरी देखील तुमच्या मार्कामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. म्हणजे माझा बोलायचा उद्देश एकच आहे की तुम्ही इझिली प्रिलियम क्लिअर करू शकता. तर आता आपण बघितलं की जसं की 25 क्वेश्चन मध्ये 10, 10, 10, 10 आणि 5 आपण या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. तर आता तुम्हाला थोडंफार समजलं असेलच. आता पुढची गोष्ट म्हणजे मला जे आम्ही म्हणजे शिकवतो सीसॅट संदर्भात वगैरे त्याविषयी थोडे 2 वाक्य मी तुम्हाला सांगत आहे. विजेता अकॅडमीमध्ये कशा प्रकारे आम्ही टीचिंग करतो. तर विजेता अकॅडमी मधल्या मुलांना चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि तुम्हा सर्वांना मी ते सांगतो की जसं की जे तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे जे सिंपल आणि बेसिक जे चॅप्टर्स आहेत जसं की त्यांना आपण आधारभूत धडे बोलू शकतो किंवा बेसिक चॅप्टर बोलू शकतो. त्याच्यामध्ये सर्वात म्हणजे जस्ट मी एक लिस्ट काढलेली आहे थोडेफार चॅप्टर्स. त्याच्यामध्ये कॅलेंडर येते. नंतर त्याच्यामध्ये दिशा येतं, डायरेक्शन अँड सेन्स टेस्ट. तिसरं त्याच्यामध्ये येतं सिटिंग अरेंजमेंट येतं. चौथं त्याच्यामध्ये येतं नातेसंबंध आणि 5वं त्याच्यामध्ये चॅप्टर आहे वयवारी. असे हे जे 5 आणि अजून थोडे चॅप्टर्स आहेत त्यांना आपण आधार बोलू शकतो. म्हणजे जे की मॅथमॅटिकल रिझनिंगचा आधारभूत चॅप्टर्स. तर हे आम्ही सुरुवातीला चॅप्टर मुलांना शिकवतो. जेणेकरून हे शिकवण्यामागचं कारण काय असणार? कारण काय असतं? कारण तर सगळ्यात महत्त्वाचं एकच असतं, की मुलांचा जो बेस आहे
तो बेस त्यांचा चांगल्या रीतीने आणि भक्कम व्हावा, हा आमचा उद्देश असतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना हे सुरुवातीला 5 चॅप्टर शिकवतो आणि अजूनही शिकवतो जे आहेत लिस्टमध्ये पुढे-पुढे. आता मी तुम्हाला एक जनरल व्ह्यू देत आहे. आणि हे चॅप्टर शिकवल्यानंतर आम्ही नंतर चालू करतो टेक्निकल सीरीज. टेक्निकल सीरीज म्हणजेच काय? टेक्निकल सीरीज नाव द्यायचं कारण असं आहे, की याच्यामध्ये जे थोडेसे ट्विस्टिंग क्वेश्चन असतात आणि ट्विस्टिंग म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये जे फॉर्म्युले असतात, जे याच्यामध्ये टेक्निक्स असतात आणि याच्यामध्ये ॲक्चुअली टेक्निकल लेव्हलचे फॉर्म्युले फार असतात. जसं की वेलॉसिटी, वेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम अशा प्रकारचे फॉर्म्युले असतात. पुन्हा बोट आणि स्ट्रीमचे फॉर्म्युले असतात. मग या टेक्निकल सीरीजमध्ये कोणते चॅप्टर येतील? त्यांच्यामध्ये असतात जसं की पाईप अँड टँक, टाईम अँड वर्क असतं. बरोबर? टाईम अँड वर्क, पाईप अँड टँक. नंतर पुन्हा मग याच्यामध्ये ट्रेन संदर्भात चॅप्टर असतात. याच्यामध्ये बोट असते. याच्यामध्ये टाईम, स्पीड अँड डिस्टन्स अशा प्रकारचे टेक्निकल चॅप्टर्स याच्यामध्ये असतात. तर आता हे जे आम्ही टीचिंग करतो आणि टीचिंग करत आहोत अशा मेथडने, तर बरेच लोकांचा फीडबॅक असा आलेला आहे, की आम्ही म्हणजे फीडबॅक घेतो. आमच्या क्लासमध्ये जी फॉलोअप नावाची सिस्टम आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे. आमचे डायरेक्टर सर स्वतः माननीय सतीश जाधव सर, ते प्रत्येक मुलाच्या सोबत फेस टू फेस फॉलोअप घेतात. म्हणजे जसं की त्याने पूर्ण वीकमध्ये काय-काय अभ्यास केला आहे, कोणता-कोणता परफॉर्मन्स केला आहे. म्हणजे जे दिलेलं टास्क आहे, ते टास्क कंप्लीट केलेलं आहे की नाही, ते फक्त ते विचारत नाही, तर ते लेखी स्वरूपामध्ये फाईलमध्ये मांडून ठेवतात, की जेणेकरून त्यांचे पालक जेव्हा येतील, तेव्हा त्या त्यांच्या पालकांना त्या सगळ्या गोष्टी समोरासमोर दाखवू शकतो. तर अशा प्रकारे असतं. मग आम्ही टेक्निकल सीरीज ज्यावेळी पूर्ण केलेली आहे आणि आम्हाला फीडबॅक पण चांगला आलेला असतो. आणि भरपूर विद्यार्थी येऊन आम्हाला वारंवार ते सांगत असतात, की सर ज्या प्रकारे लेक्चर आपले सुरू आहेत, त्या पद्धतीनुसार आम्हाला ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या एम-पी-एस-सीला रिक्वायर्ड गोष्टी आहेत, त्या गोष्टी हळू क्लिअर होत आहेत. आणि हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, की कुठल्याही विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स लेव्हल बिल्डअप करणं, ही कुठल्या पण सराची एक प्राथमिक जबाबदारी असते. आणि आम्ही ती जबाबदारी पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. तर हे बघितलं आपण अ, जे टेक्निकल सीरीज होती वगैरे त्या संदर्भातील क्वेशन्स. तर आता जे आपण आतापर्यंत बघितले 80 मधले आपण जे डिसिजन मेकिंगचे क्वेशनचा आढावा घेतला. जे 80 मधले 25 जे क्वेशन्स आहेत ते आताच बघितलं आपण त्या संदर्भात. आता राहिला मुद्दा तो शेवटचा मुद्दा. तो म्हणजे 80 मधले 50 क्वेशन्स. आता साधी गोष्ट आहे ना, 80 मधले 50 क्वेशन्स मध्ये किती महत्त्वाचा पार्ट आहे ते कोणीही व्यक्ती सांगू शकतो. आता आकलन क्षमता, उतारे, पॅसेज. आता हे कसे टॅकल करायचे? तर यासाठी गरज असते ती प्लॅनिंगची आणि पूर्णपणे सीसॅट मधला अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे उतारे, आकलन क्षमता. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गरज असते प्लॅनिंगची. तर प्लॅनिंग करणार कसं? तर प्लॅनिंगसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, की जाणून घेणे, की उतार्या संदर्भात एम-पी-एस-सीच्या एक्झाममध्ये क्वेशन्स कशा स्वरूपात येतात. तर त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम 3 प्रकारचे क्वेशन्स असतात आणि त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार असतो, जसं की पहिला प्रकार म्हणजे एकदम म्हणजे बेसिक लेव्हलचे क्वेशन्स असतात. आपण बोलू शकतो की इट इज बेस्ड ऑन द फॅक्च्युअल डेटा. दॅट इज फॅक्च्युअल क्वेशन्स. म्हणजे फॅक्च्युअल क्वेशन्स असतात, डेटाबेस क्वेशन्स असतात. तर हे क्वेशन्स फार ईझी असतात आणि हे क्वेशन्स तुम्ही इन डेप्थ अभ्यास न करता तुमच्या जनरल ज्ञानाच्या आधारावरती पण तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. आता आणि ॲक्चुअली हे क्वेशन्स फार कमी असतात कारण की स्टॅटिक टाइपचे क्वेशन्स असतात फॅक्च्युअल टाइपचे. आता जो प्रकार दुसरा येतो, हा दुसरा प्रकार म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रकार. हार्ट ऑफ द कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच काय? लॉजिकल क्वेशन्स. आता
हे जे लॉजिकल क्वेश्चन्स असतात, तर याच्यामध्ये काय काय असतं? तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्वेश्चन्स फार लेंदी असतात. याच्यामध्ये अजून पुढची गोष्ट म्हणजे क्वेश्चन्स लेंदी बरोबर तुम्हाला जोपर्यंत त्या उत्तराचं आकलन होत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या टॉपिकवरचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकत नाही. आणि तुम्हाला तेच मी वारंवार सांगतो, की सीसॅट इज अ टेक्निकल सब्जेक्ट. मग तुम्हाला स्पेसिफिक अभ्यासच करायचा आहे. तर लॉजिकल क्वेश्चन्स असतात. याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण व्हावं लागतं त्या उत्तराचं. तर आता बघितलं आपण, की विश्लेषण होणं खूप गरजेचं आहे ते. हा झाला प्रकार 2. क्वेश्चन्स तरी लेंदी असतात. आता आपण प्रकार 3 वर जाऊयात. प्रकार 3 मध्ये काय असतं? प्रकार 3 जो आहे याच्यामध्ये जसं की निष्कर्ष बेस क्वेश्चन असतात. म्हणजे जसं की तुमच्यासमोर लेखकाने एखादा उतारा मांडलेला असतो आणि त्या उताराच्या आधारावरती तुम्हाला ते क्वेश्चन्स टॅकल करायचे असतात. आता या क्वेश्चन्समध्ये मुळात महत्त्वाची गोष्ट काय असते, की की बाबा जसं की लेखकाच्या मनामध्ये त्या उताराला घेऊन कोणती संकल्पना आहे? या उताराची बेसिक थीम काय आहे? आणि या बेसिक थीमच्या आधारावरती तुमचं जे मत आहे ते कशा प्रकारचं मत आहे? आणि तुम्हाला तो नक्की तुम्हाला त्या उतारामध्ये जो तुम्हाला लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जे पॉइंट्स लेखक उतारामध्ये हायलाइट करण्याचा प्रयत्न करत आहे, ते तुम्हाला अवगत झालेत की नाहीत हे चेक करणे हे त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट असतं. तर आता बघितलं आपण की निष्कर्ष प्रकारचे क्वेश्चन्स असतात. तर आपण 50 पैकी सॉरी आपण 80 पैकी 50 प्रश्न या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. आतापर्यंत आपण काय बघितलं? या 50 क्वेश्चनच्या संदर्भात आपण पाहिलं की स्वरूप स्वरूप आणि उतारे हे कशा प्रकारचे असतात. म्हणजे उतार्यावरती आधारित क्वेश्चन्स हे किती प्रकारे 3 प्रकारे येऊ शकतात. बरोबर? आता आपल्याला काय केलं पाहिजे? बघा, आतापर्यंत आपण काय केलं? सर्व जी माहिती होती ती सगळी माहिती आपण घेतलेली आहे. आता या माहितीवरती आपण कसं अटॅक करणार किंवा या क्वेश्चनला आपण कशाप्रकारे टॅकल करणार, हे आता आपण जाणून घेतलं पाहिजे. बरोबर? तर या आकलन समजण्यासाठी किंवा या आकलनासंदर्भात सर्व गोष्टी आपल्याला समजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वर्तमानपत्र. हो, वर्तमानपत्र. वर्तमानपत्र म्हणजे अ, लोकसत्ता आणि त्यामधली संपादकीय. आता लोकसत्ता किंवा संपादकीय हे वाचण्यामागचं सर्वात मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे? शब्दसंग्रह. ज्यावेळी आपण म्हणजे आता त्याच्या आधी आपण समजून घेऊया, संपादकीय काय असतं? जे नवीन मुलं असतील त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल, संपादकीय म्हणजे काय? तर संपादकीय म्हणजे अशी गोष्ट असते, की जे पेपरमध्ये लेख दिलेले असतात तज्ञांमार्फत. म्हणजे चालू घडामोडीच्या आधारावरती, वस्तुस्थितीच्या आधारावरती आणि ज्या पण घडामोडींचा पूर्णपणे सर्व डायमेन्शननी विचार करून त्यांनी स्वतःच्या मते एक लेख दिलेला असतो. त्या लेखामध्ये त्यांचं पूर्ण विश्लेषण त्यांनी केलेलं असतं. तर त्याला आपण बोलू शकतो किंवा बोलतो एडिटोरियल. म्हणजेच काय? संपादकीय. तर आता संपादकीय समजलं आपल्याला संपादकीय म्हणजे काय असतं. आता संपादकीय हे किती वाचायचं? कधीपासून वाचायचं? एक्झामच्या आधी याचं महत्त्व किती आहे? तर ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तर संपादकीय वाचताना तुम्ही कमीत कमी 6 महिने लोकसत्ता पेपर आणि संपादकीय वाचणं अपेक्षित आहे. तर बघा, संपादकीयमध्ये काय असतं, की ज्या चालू घडामोडी असतात, त्या सर्व गोष्टींचा आढावा घेतलेला असतो. आता जसं तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो, की सध्याची परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे, की कोरोना या महामारीने सर्व जगभर आपले हात-पाय पसरलेले आहेत. तर समजा आता तुम्ही संपादकीय वाचत आहात, तर तुमच्या आता वाचण्यामध्ये तुम्हाला असे भरपूर शब्द सुरुवातीला येतात, ते तुम्हाला अवघड प्रकारे वाटतात. तर हे शब्द अवघड वाटतात सुरुवातीला पहिल्या तुमच्या अटेम्प्टमध्ये.
जेव्हा सेकंड टाइम उतारा येतो, तोच संपादकीय तुमच्या डोळ्यासमोर येतं पेपरमध्ये, त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये ऑलरेडी शब्दसंग्रह त्या टॉपिकच्या संदर्भात सेव्ह झालेले असतात. मग त्यामुळे तुम्हाला फायदा काय होतो? तुम्ही जेव्हा सेकंड टाइम, थर्ड टाइम आणि मोर जेव्हा तुम्ही वाचता, त्यावेळी तुम्हाला सर्वात मोठा फायदा काय होतो, की तुमच्या मेंदूला माहिती असते, की आपण हे शब्द, ज्याला आपण बोलू शकतो कीवर्ड्स, शब्दसंग्रह आधी आपण वाचलेला आहे. मग जेव्हा शब्दसंग्रह वाचलेला असतो, तेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड ती सर्व प्रोसिजर ऍक्टिव्ह करतो. म्हणजेच काय होतं, त्या शब्दाच्या उच्चाराच्या पलीकडे जाऊन जो शब्द आपण वाचलेला आहे, त्या शब्दाचा अभ्यास, त्या शब्दाचं विश्लेषण, त्या शब्दाचा अभ्यास आपला मेंदू करू लागतो. आणि शब्दांचा अभ्यास म्हणजेच आकलन. ज्यावेळी शब्दांचा अभ्यास होतो, त्यावेळी आपल्याला ती ओळ समजते आणि ओळ समजली की आपोआपच आपल्याला उतारा समजू लागतो. तर बघा, तुम्हाला एक मी छोटंसं अजून एक उदाहरण देऊन सांगेन, की गायत्री मंत्र आपण सर्वांनी ऐकला असेल, बोलला असेल. तर मी तुम्हाला बोलून दाखवतो. जसं त्याच्यामध्ये असतं, ओम भूर्भुवः स्वहा. आता पुढे काय येणार? मग सर्वांना माहिती आहे. तत्सवितुर्वरेण्यम. आता बघा, जेव्हा आपण प्रथम हा मंत्र बोलला असेल, तर त्यावेळी म्हणजे फर्स्ट टाईम जे बोललो आपण, त्यावेळी किती अवघड वाटलं असेल. म्हणजे आपलं पूर्ण ब्रेन, आपला ब्रेन फक्त त्याच गोष्टीमध्ये अडकून राहिला असेल, की नक्की हा उच्चार मी कसा करू? हे शब्द किती अवघड आहेत. त्या शब्दांचा उच्चार कशाप्रकारे करू शकतो? हे आपलं पहिल्या, दुसऱ्या रीडिंगमध्ये होऊ शकतं. पण जेव्हा त्या रीडिंगच्या आणि त्या स्टेजच्या जेव्हा आपण पुढे जातो, त्यावेळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला मेंदू त्याच्यावरती विश्लेषणात्मक अभ्यास करू लागतो आणि आपल्याला ते जी ओळ असते, जो तो शब्द असतो, आपल्याला चांगल्या प्रकारे समजू लागतं. आपल्याला ते चांगल्या प्रकारे समजतं. आणि तुम्हाला आता जे तुम्हाला मी सांगतो ज्या गोष्टी आपल्याला संदर्भात, त्याच्यावरून एकच गोष्ट मी अधोरेखित करतो फायनली, की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आकलनामध्ये, ती म्हणजे शब्दसंग्रह, कीवर्ड्स. कीवर्ड्स तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा फिट होतील पूर्णपणे, तेव्हा तुमच्या समोर कोणत्याही प्रकारचा एक्झाममध्ये उतारा येऊ दे, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, की तुम्ही तो 100% टॅकल करणार म्हणजे करणारच. तर बरोबर. तर आता आपण बेसिकली बघितलं, की 80 मधले आपण सुरुवातीला बघितलं, की जसं 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे होते. पुन्हा 25 प्रश्न जे होते रिझनिंग आणि मॅथ्सवर आधारित ते प्रश्न होते. त्याच्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे तुमचा अभ्यास केला पाहिजे. फायनली आपण बघितलं, की आता 50 प्रश्नांचा अभ्यास कशाप्रकारे केला पाहिजे. आता एक मनामध्ये गोष्ट असते, की किती अभ्यास केला पाहिजे? किती अभ्यास केला पाहिजे? तर साधारणपणे जसं एक नॉर्मल तुम्हाला सांगतो, असं एकदम पण असं काय जे लोकं जे काही तुम्ही ऐकलं असं चुकीच्या बातम्या, की एम-पी-एस-सी म्हणजे 2-2, 3-3 वर्ष अभ्यासाची परीक्षा आहे. सिलेबस खूप फास्ट असतो. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठीक आहेत. त्यांच्यापर्यंत त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्या गोष्टी एक्सेप्टेड आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच असते. ज्यावेळी तुम्हाला समजेल, की एम-पी-एस-सीला काय पाहिजे, ती वेळ म्हणजे सगळ्यात महत्त्वाची वेळ असते. आणि या एम-पी-एस-सीचा अभ्यासक्रम पण तुम्ही कमी वेळेमध्ये करू शकता. अगदी जरी तुम्ही हे जे सांगितलं आहे हा विषय जरी 6 महिने जरी तुम्ही त्या विषयाच्या फ्लोमध्ये असाल, ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही नित्यनेमाने रेग्युलर बेसवरती अभ्यास कराल, तरी देखील तुम्हाला 100% सांगतो, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजतील आणि तुम्हाला सी-सॅटमध्ये चांगले मार्क निश्चितपणे पडणारच. आता सराव. सरावासाठी काय करायचं? सरावासाठी तुम्ही तुम्हाला एक छोटी गोष्ट मी सांगतो. तुम्ही मला त्याचे उत्तर सांगा थोडक्यात. जसं की ज्या दिवशी तुम्ही एम-पी-एस-सीला अभ्यास सुरू करता, ज्याने अभ्यास केलेला असेल, तर मला सांगा तुम्ही तुम्ही जर का दिवसातून 10 तास अभ्यास करताय पूर्ण एम-पी-एस-सीचा, तर तुम्ही त्यामध्ये सी-सॅटच्या अभ्यासाला किती वेळ देता? अगदी कमी वेळ देता.
बरोबर. अगदी कमी वेळ म्हणजे हार्डली लोक जेव्हा एक्झामच्या आधी 2 महिने जागे होतात आणि 2 महिना कसेबसे 1-2 तास देतात. पण मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही कमीत कमी 6 महिने जो तुम्ही एव्हरीडे एम-पी-एस-सीचा अभ्यास करता, त्या टायमिंगमधील तुम्ही 30% वेळ सीसॅटला दिला गेला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला तो विषय समजेल आणि तेव्हाच तुम्हाला त्याच्यावरती जे प्रश्न येतात ते तुम्हाला सुटतील. आता जसं की अ, या ज्या विषयामध्ये आहे, अजून थोड्या गोष्टी मला बोलायच्या आहेत, की जसं की टेस्ट सीरीज. टेस्ट सीरीजने आपण काय करू शकतो? म्हणजे टेस्ट सीरीज किती महत्त्वाची आहे? तर त्याच्या पूर्वी तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात महत्त्वाचा जो सोर्स आहे सीसॅटसाठी, तो बाजारातील इतर कुठल्याही पुस्तकापेक्षा सगळ्यात बेस्ट सोर्स म्हणजे आयोगाच्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका. ज्या 13 पासून ते 19 पर्यंत जे पण पेपर झालेले आहेत, ते नित्यनेमाने टायमिंग लावून ते सर्व चांगल्या रीतीने सॉल्व्ह करणे आणि चांगल्या रीतीने सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे जे जे पण ज्या क्वेशनच्या मागे जे लॉजिक आहे, ते तुम्हाला लॉजिक भेटतं. आणि एकदा का तुम्हाला ते लॉजिक समजलं, मग तुम्हाला ते क्वेशन इझिली टॅकल होतात. तर सुरुवातीला माझा सांगायचा उद्देश एकच आहे, की सुरुवातीला तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही सुरुवातीला आयोगाची प्रश्नपत्रिका बोलल्याप्रमाणे 13 पासून ते आतापर्यंत पूर्णपणे सॉल्व्ह करणे वेळ लावून आणि नंतर आता विषय येतो तो टेस्ट सीरीजचा. तर टेस्ट सीरीज आम्ही प्रोव्हाईड करतो. टेस्ट सीरीज बाजारामध्ये देखील चांगल्या-चांगल्या अवेलेबल आहेत. टेस्ट सीरीज अशी कोणतीही तुम्ही टेस्ट सीरीज घ्या, जी तुम्हाला योग्य वाटते. आणि त्या टेस्ट सीरीजमधले तुम्ही 10 टेस्ट सीरीजचे क्वेशन पेपर सॉल्व्ह करा. तुम्ही एक्झामला म्हणजे तुम्ही फायनल एक्झामला बसायच्या आधी, पेपरच्या आधी. तर तेव्हा तुम्हाला चांगल्या रीतीने हा विषय पूर्णपणे समजलेला असेल. आता हे सगळं आपण जी चर्चा केली आतापर्यंत, तर त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगू शकतो बघा, तुम्ही जावा घरी तुम्ही स्वतः ते स्वतःहून ते डिटेलमध्ये चेक करा. ज्या-ज्या तुम्हाला गोष्टी मी आता बोलत आहे, त्या सगळ्या गोष्टी व्हेरिफाय करा, चेक करा आणि जे तुम्हाला सल्ला देत आहे, त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पुढे-पुढे गेलात आणि तुम्ही जर 6 महिने 6 महिन्याने तुम्ही ह्या जर गोष्टी पूर्णपणे पालन केल्यात, तर तुम्हाला निश्चितपणे सांगतो, तुम्हाला पेपर अतिशय सोपा जाणार. आणि जे आमच्या टायटलमध्ये दिलं होतं, की 150 प्लस स्कोर कसा करावा? तर ह्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा अभ्यास करा. जर व्हिडिओ समजला नसेल, तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतं. आणि तुम्ही जर हे सगळं केलं, तर तुम्ही 150च्या पुढे सहज तुम्ही जाऊ शकता आणि जाणारच. कारण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स कोणतेही असू देत, शेवटी प्रयत्नाने माणूस परिपूर्णच बनतो आणि तुम्हाला परिपूर्ण बनायचं आहे. आता जे आमचं विजेता अकॅडमी संदर्भामध्ये 2 गोष्टी मी सांगत आहे. तर मगाशी बोलल्याप्रमाणे जे आमचे माननीय सतीश जाधव संचालक आहेत विजेता अकॅडमी क्लासेसचे. तर त्यांचं लक्ष अतिशय बारकाईने असतं प्रत्येक विद्यार्थ्याकडे आणि ते सर्व विद्यार्थ्यांचा रिपोर्ट त्यांच्या पालकांपर्यंत देखील पोहोचवतात. आणि अ, कोणतेही अडचण जरी असेल, समजा बॅच टायमिंग जमत नाहीये, बाकीच्या बरेच प्रॉब्लेम्स असतील, काही इकॉनॉमिकली देखील प्रॉब्लेम्स असतील, ते देखील सर्व प्रॉब्लेमवरती म्हणजे त्या सर्व शंकेचं, त्या सर्व प्रॉब्लेमचं निरसन ते करतात. आणि सतीश सर जे त्यांनी मला सांगितलं आम्हा सर्वांनाच, त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे एवढाच आहे, की सध्या परिस्थिती लॉकडाऊनची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतोय, की इकॉनॉमिकली प्रॉब्लेम्स खूप सारे निर्माण झालेले आहेत समाजामध्ये. तर आणि यामुळे काय होतंय, की जो गरीब वर्ग आहे, जो सामान्य म्हणजे इकॉनॉमिकली जो गरीब वर्ग आहे, त्यांना जेवणाचे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. मग ते क्लासेससाठी कधी पैसे देणार. मग त्यासाठी अतिशय अत्यल्प फीजमध्ये आमच्या सरांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, लॉकडाऊनच्या कंडिशनमध्ये आणि तर तुम्ही निश्चितपणे याचा फायदा घ्यावा आणि स्वतःच्या ज्ञानामध्ये
भर टाकावी आणि स्वतः तुम्ही जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल काही करून दाखवण्याची, तर तर तुमचे विजेता अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत आहे. आता सगळ्या गोष्टी मी बोललेलो आहेच. तर काही गोष्टी जर तुम्हाला समजल्या नसतील तर पुन्हा पुन्हा पाहणे आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करणे. आता आणि सगळ्यात मला महत्वाचं एकच सांगायचं आहे. तुमच्या जो तुम्ही निर्णय घेतला असेल की एमपीएससी मध्ये येण्याचा, तो निर्णयाचे खूप खूप स्वागत आणि जे तुमचं ध्येय आहे ते पूर्णपणे हो आणि त्यासाठी माझ्या मनापासून हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.